गुड इव्हिनिंग एव्हरीवन. चला सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा. आपला क्लास रेकॉर्ड होतोय. सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके, तर आज आपला मॅथ्सचा क्लास आहे. सगळ्यांनी मॅथ्सचं टेक्स्टबुक आणि नोटबुक ओपन करायची आहे. ओके, सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केलेत. ओके, तर लेट्स स्टार्ट. तर फर्स्ट आपण 5th स्टँडर्डचं मॅथ्सचा फर्स्ट लेसन बघूया आणि नंतर आपण 6th स्टँडर्डचा मॅथ्सचा फर्स्ट लेसन स्टडी करूया. ओके, कळालं सगळ्यांना इन्स्ट्रक्शन. कोणीही मध्ये माईक ऑन करायचा नाहीये, व्हिडिओ ऑन करायचा नाहीये. ज्याला मी क्वेश्चन विचारेल त्यानेच माईक ऑन करायचंय. ओके, आणि सगळ्यांनी अटेन्शन द्यायचंय. ओके, चला तर मी स्क्रीन शेअर करते. मला सांगा स्क्रीन सर्वांना विजिबल आहे? स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके, चला स्टार्ट करूया. तर फर्स्ट आपण 5th स्टँडर्डचा फर्स्ट लेसन स्टार्ट करूया. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट लेसन नंबर 1 ऑफ मॅथमॅटिक्स. तर लेसनचं नाव काय? रोमन न्यूमरल्स. ओके, तर 5th स्टँडर्ड तुमचा जो फर्स्ट लेसन आहे मॅथ्सचा त्याचं नाव आहे रोमन न्यूमरल्स. ओके, तर या लेसन मध्ये आपण एक्झॅक्ट रोमन न्यूमरल्स म्हणजे काय, त्याचे काय रूल्स आहेत, कसे लिहायचे, हाऊ टू राईट रोमन न्यूमरल्स अँड देअर आर सम रूल्स टू हाऊ टू राईट दिस रोमन न्यूमरल्स. ओके, तर हे सगळे आपण रूल्स वगैरे आपण या लेसन मध्ये आज स्टडी करणार आहोत. ओके, तर चला स्टार्ट करूया आपण. तर फर्स्ट ऑफ ऑल लुक ॲट दिस क्लॉक. सगळे या क्लॉक कडे बघा. तुम्हाला काही तुम्ही तुमच्या घरी सुद्धा क्लॉक ऑब्झर्व केला असेल, बरोबर? तर क्लॉकवर बघा, काही क्लॉकवर अशा प्रकारचे तुम्हाला काही सिम्बॉल्स दिसतात. ओके, नंबर्स नसतात. 1 2 3 4 असे नंबर्स नसून त्याच्यावर काही सिम्बॉल्स असतात. ओके, केलं असेल सगळ्यांनी ऑब्झर्व. 5th स्टँडर्ड स्टुडंट, तुमच्या घरी जो क्लॉक आहे वॉलला लावलेला, तर त्याच्यावर बघा नंबर्स नसतील, काही सिम्बॉल्स असतील. व्ही, एक्स, आय, राईट? कळतंय? राईट ना? तर ते जे सिम्बॉल्स आहेत ते सिम्बॉल म्हणजेच रोमन न्यूमरल्स. ओके, तर बघा इथे कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. पहिले आपण ते रीड करूया. गीता, दिस क्लॉक डझंट हॅव नंबर, इट हॅज सम सिम्बॉल इन्स्टेड. बघा गीता काय बोलते की या घड्याळावर काही हे म्हणजे नंबरच्या ऐवजी काही चिन्ह दिसत आहेत. टीचर, येस गीता, दीज आर रोमन न्यूमरल्स. तर टीचर काय बोलते, हो अगदी बरोबर, त्या घड्याळामध्ये काय ते काय आहे जे तुला सिम्बॉल्स दिसतात त्यांना काय बोलतात? रोमन न्यूमरल्स बोलतात. इन युरोप, इन द ओल्ड टाइम्स, रोमन कॅपिटल लेटर्स वेर यूज टू राईट नंबर्स. बघा, तर पूर्वी फार फार वर्षा आधी युरोपमध्ये काय केलं की हे जे रोमन न्यूमरल्स आहेत ते काय केले जात होते? वापरले, यूज केले जात होते. ओके, दॅट इज वाय दे वेर कॉल्ड रोमन न्यूमरल्स. त्यामुळे त्यांना काय बोलतात? रोमन न्यूमरल्स बोलतात. द लेटर आय वॉज द सिम्बॉल यूज फॉर 1, व्ही फॉर 5 अँड एक्स फॉर 10. बघा इथे त्यांनी सांगितलंय सिम्बॉल्स कशाला काय यूज करतात. 1 साठी कुठला सिम्बॉल यूज करतायत? आय. व्ही साठी यूज करतात 5 आणि एक्स साठी काय यूज करतात? 10. ओके, इन दिस मेथड देअर वॉज नो सिम्बॉल फॉर 0. बघा, 0 साठी कुठला सिम्बॉल नाहीये. Also, the value of symbol did not change with its place. There are certain rules for writing numbers using the Roman numerals. बघा काय सांगितलंय इथे, 0 साठी कुठलाही सिम्बॉल नाहीये, रोमन न्यूमरल कुठलाही सिम्बॉल नाहीये 0 साठी. आणि हे जे सिम्बॉल आहे त्या सिम्बॉलची जी व्हॅल्यू आहे, प्लेस जर चेंज झालं तर त्याची जी व्हॅल्यू आहे त्या सिम्बॉलची ती चेंज होत नाही. ओके,
तर व्ही साठी जो नंबर आहे 5 तो 5च राहणार. कुठेही गेला तरी तुम्ही प्लेस चेंज केला तरी तो 5च राहणार. ओके, असं त्यांनी सांगितलं. ओके, आणि या रोमन न्यूमरल्स लिहिण्यासाठी काही रूल्स तयार केलेले आहेत. ते रूल्स तयार करून ते रूल्स आपल्याला फॉलो करायचे आहेत. ओके, तर कळालं सगळ्यांना इथपर्यंत? 5th स्टँडर्ड. फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट, कळतंय का तुम्हाला? काय सांगितलंय? फर्स्ट काय सांगितलं होतं की हे जे रोमन न्यूमरल्स आहेत ते इन ओल्ड टाइम्स रोमन मध्ये यूज केले होते, म्हणून त्यांना रोमन न्यूमरल्स बोलतात. ओके, तर त्यांनी सांगितलं लेटर आय साठी, आय कशासाठी यूज करतात? सी, बोर्डकडे लक्ष द्या. कशासाठी यूज करतात? 1 साठी. ओके, व्ही यूज करतात 5 साठी. ओके, अँड एक्स यूज करतात 10 साठी. ओके, कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? 5th स्टँडर्ड. ओके, तर नाऊ लेट अस सी हाऊ टू राईट रोमन न्यूमरल्स. ओके, आता आपण बघूया रोमन न्यूमरल्स कसे लिहायचे. ओके, तर रोमन न्यूमरल्स आर फॉर्म विथ 7 सिम्बॉल. ओके, जे रोमन न्यूमरल्स आहेत ते 7 सिम्बॉल यूज करून तयार झालेले आहेत. ओके, तर तुम्ही लिहून घ्या. नोटबुक ओपन करा चला सगळे 5th स्टँडर्ड, आणि मी बोर्डवर लिहून देते. ते सगळ्यांनी रोमन न्यूमरल्स लिहून घ्या. ओके, चला. तसे I1. ओके, V इक्वल टू 5, X इक्वल टू 10, L इक्वल टू 50, C इक्वल टू 100, D इक्वल टू 500, and M इक्वल टू 1000. ओके, सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या नोटबुक मध्ये. हे सम बेसिक सिम्बॉल्स आहेत, ते रोमन न्यूमरल्स मध्ये यूज केले जातात. ओके, 7 सिम्बॉल. I1 साठी यूज केला जातो, V 5 साठी यूज केला जातो, X 10 साठी यूज केला जातो, L 50 साठी, 100 साठी C, 500 साठी D, आणि 1000 साठी M. ओके, सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या नोटबुक मध्ये, आणि झाल्यानंतर सांगा चॅटबॉक्स मध्ये कम्प्लिटेड म्हणून. Completed? ओके. आता सम रूल्स आहेत, काही रूल्स आहेत ते आपण बघूया. ओके, तर देअर आर सम रूल्स टू कन्वर्ट रोमन न्यूमरल्स इनटू हिंदू अरेबिक न्यूमरल्स. ओके, जे आपले न्यूमरल्स आहेत, नंबर्स आहेत आपले हिंदू अरेबिक नंबर्स आहेत 1 2 3 4. तर जे रोमन न्यूमरल्स आहेत ते हिंदू अरेबिक नंबर्स मध्ये कसे कन्वर्ट करायचे, त्याच्यासाठी काही रूल्स आहेत ते आपण इथे स्टडी करूया. ओके, तर रूल 1. सी, रूल 1 काय दिलंय? इफ आयदर ऑफ सिम्बॉल्स I or X is written consecutively 2 or 3 times, their sum total is the number they make. काय सांगितलं इथे? जर I आणि X सिम्बॉल दोनदा किंवा तीनदा एका पुढे लिहिल्यास त्याची काय होते? ऍडिशन करून आपल्याला नंबर मिळतो. ओके, काय सांगितलंय? इफ आयदर ऑफ सिम्बॉल I or X is written consecutively 2 or 3 times, their sum total is the number they make. ओके, जर I आणि X तुम्ही दोन किंवा तीनदा लिहिला, ओके, I किंवा X हा सिम्बॉल 2 किंवा तीनदा लिहिला, 2 वेळा किंवा तीनदा लिहिला, तर त्याची सम जर केल्यानंतर जो नंबर मिळतो त्याला आपण तो नंबर, त्याचे सम केल्यानंतर आपल्याला एक नंबर मिळतो. ओके, तर फॉर एक्झाम्पल बघा इथे दिलंय I 2 times I, right? So I means 1 plus 1.
इक्वल टू 2. ओके, कळते सगळ्यांना? बघा फर्स्ट रूल मध्ये काय सांगितलंय, एक्स किंवा आय 3 टाइम्स किंवा 2 टाइम्स लिहिलं तर त्याचं ऍडिशन करून आपल्याला एक नंबर मिळतो. ओके, तर फॉर एक्झाम्पल आता 1 2 3, ओके, 3 टाइम्स आय. ओके, तर 1 I plus I. ओके, इक्वल टू आय काय इंडिकेट करतो, 1. 1 + 1 + 1. ओके, तर 1 + 1 + 1 नंबर इज 3. ओके, तर 3 साठी कुठला रोमन न्यूमरल यूज करतो, 3 टाइम्स आय. समजलं? समजलं का? 5th स्टँडर्ड फर्स्ट रूल कळाला तुम्हाला? नेक्स्ट एक्झाम्पल, एक्स डबल एक्स. ओके, तर डबल एक्सला एक्स प्लस एक्स, एक्स इंडिकेट 10, 10 + 10 इक्वल टू 20. तर 20 साठी रोमन न्यूमरल कुठला यूज करतात, डबल एक्स. ओके, गॉट इट? कळाला? तर फर्स्ट रूल कळाला तुम्हाला? फिफ्थ स्टँडर्ड. ओके, नेक्स्ट सेकंड रूल. The symbol I or X can be repeated consecutively for maximum of 3 times. आता जो X आणि I जो सिम्बॉल आहे तो मॅक्झिमम 3 टाइम्सच यूज केला जातो, 3 टाइम्सच रिपीट केला जातो, 4 टाइम्स नाही केला जातो. ओके, 3 टाइम्स आय लिहू शकतो आपण अँड 3 टाइम्स एक्स लिहू शकतो. 4 टाइम्स आय आणि 4 टाइम्स एक्स लिहू शकत नाही. ओके, द नंबर व्ही, द न्यूमरल व्ही इज नेवर रिपीटेड कॉन्झिक्युटली. तसाच जो व्ही आहे, जो व्ही न्यूमरल आहे तो आपण रिपीट करत नाही. ओके, फक्त आय आणि एक्सच रिपीट करतो, ते पण 3 टाइम्स, 2 किंवा 3 टाइम्स. ओके, 4 टाइम्स करत नाही. ओके, तर याचा फॉर एक्झाम्पल म्हणजेच काय, रूल 2 चा मिनिंग काय होतोय, रूल 2 चा मिनिंग काय होतोय, 3 टाइम्स I is allowed, right? 3 times I is allowed. 4 times I is not allowed, right? And also 2 times V is not allowed. Correct? Got it? कळालं? सेकंड रूलचा मिनिंग काय होतो की 3 टाइम्स I or 3 times X is allowed. Okay, 3 times I किंवा 3 times X is allowed. 4 times I or 4 times X is not allowed. And 2 times V is also not allowed. कळाला सेकंड रूल, फिफ्थ स्टँडर्ड? ओके, रूल नंबर 3. रूल नंबर 3 काय आहे, अनिकेत लेफ्ट व्हायचा रिझन काय आहे, अनिकेत? ओके, रूल नंबर 3. रूल नंबर 3 काय दिलंय बघा, when either I or V is written on the right of the symbol of a bigger number, its value is added to the value of the bigger number. बघा काय सांगितलंय, जेव्हा I किंवा V, ओके, यापैकी एखादं चिन्ह मोठ्या संख्येच्या, मोठ्या नंबरच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिलं, राईट साईडला लिहिलं, तर त्याची जी व्हॅल्यू आहे ती मोठ्या नंबरच्या सिम्बॉलच्या व्हॅल्यू मध्ये काय केली जाते, ऍड केली जाते. ओके, when either I or V is written on the right of the symbol of a bigger number, its value is added to the value of the bigger number. तर जेव्हा
आय किंवा व्ही यापैकी कुठलंही एक सिम्बॉल मोठ्या संख्येच्या बिगर नंबरच्या राईट साईडला लिहिला असेल, ओके, तर तो नंबर आणि बिगर नंबरचं जी व्हॅल्यू आहे ती एक काय केली जाते, ऍड केली जाते. ओके, तर फॉर एक्झाम्पल बघा इथे दिलाय व्ही व्ही आय. ओके, तर व्ही आय कुठे लिहिलंय आता, बिगर नंबरच्या राईट साईडला लिहिलंय ना. व्ही ची व्हॅल्यू काय 5, तर 5च्या राईट साईडला आय लिहिलंय. ओके, तर 5+1 काय होणार 6. ओके, आता इथे आय कुठे लिहिला गेलाय, एक्सच्या राईट साईडला. एक्स ची व्हॅल्यू काय आहे 10, मग 10 प्लस आय ची व्हॅल्यू काय 1, काय झालंय 11. ओके, इथे बघा एक्स ची व्हॅल्यू काय आहे, एक्स व्ही आहे, एक्स ची व्हॅल्यू काय आहे 10. ओके, व्ही कुठे लिहिलाय 10च्या राईट साईडला. ओके, तर 10+5 15. गॉट इट. कळालं तुम्हाला थर्ड रूल. थर्ड रूल कळालं का तुम्हाला. थर्ड रूल काय दिलाय कळालं का तुम्हाला. जर समजा आय किंवा व्ही हा जर बिगर नंबरच्या राईट साईडला लिहिला असेल तर त्या दोघांची जी व्हॅल्यू आहे ती काय केली जाते, ऍड केली जाते. राईट. फॉर एक्झाम्पल आता आहे एक्स व्ही. ओके, एक्स व्ही असं दिलं असेल तर इथे जो व्ही आहे तो कुठे लिहिलाय, या 10च्या, एक्स म्हणजे काय 10च्या राईट साईडला लिहिलंय बरोबर. या 10 एक्सच्या राईट साईडला लिहिलंय म्हणजे काय येणार, एक्स प्लस व्ही. एक्स काय 10 प्लस व्ही काय 5, तर काय झालं 15. ओके, कळालं तुम्हाला. कळालं. रूल नंबर 3 चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. रूल नंबर 3 कळाला का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, आता रूल नंबर 4 काय बघा. रूल नंबर 4 रूल नंबर 3च्या अपोजिट आहे. जेव्हा वेन I is written on the left of V or X, then its value is subtracted from the value of the V or X. ओके, तर जेव्हा अपोजिट करायचं, जेव्हा I किंवा V, I जेव्हा I हा सिम्बॉल V किंवा X च्या लेफ्ट साईडला लिहिला असेल तर तो V ची जी व्हॅल्यू आहे त्याच्यातून तो I काय केला जातो, सबट्रॅक्ट केला जातो. ओके, तर however the symbol I is not written more than once before V or X. आणि हे सुद्धा लक्षात ठेवा, V आणि X च्या आधी हा जो I आहे तो 2 किंवा 3 वेळा लिहिला नाही जात, ओनली एकदाच लिहिला जातो. ओके, तर कळालं. रूल नंबर 4 काय दिलाय बघा. रूल नंबर 4चा एक्झाम्पल देते मी तुम्हाला. फॉर एक्झाम्पल आय एक्स. ओके, हाय. तर इथे काय सांगितलंय रूल नंबर 4 मध्ये, जेव्हा हा जो आय आहे तो बिगर नंबरच्या लेफ्ट साईडला लिहिला असेल, बिगर नंबर म्हणजे हा 10, एक्स म्हणजे 10च्या लेफ्ट साईडला लिहिलाय ना आय, तर काय करायचं, या बिगर नंबर मधून तो आय काय करायचं, सबट्रॅक्ट करायचा, म्हणजे एक्स मायनस आय होणार. ओके, एक्स म्हणजे काय 10 आणि मायनस आय म्हणजे काय 1. ओके, 10 मधून 1 कॅन्सल झाला, काय होणार 9. तर 9 साठी काय रोमन न्यूमरल आय एक्स. ओके, कळालं. तसंच आय व्ही साठी काय करणार आपण, व्ही मायनस आय. व्ही म्हणजे काय 5, आय म्हणजे 1. 5 मधून 1 कॅन्सल झाले 4, तर 4 साठी रोमन न्यूमरल काय आय व्ही. कळालं सगळ्यांना. रूल नंबर 4 चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, रूल नंबर 4 कळाला का. रूल नंबर 4 कळाला सगळ्यांना. 5th स्टँडर्ड सगळे रूल कंप्लीट झाले. रूल नंबर 1 काय होता, रूल नंबर 1 काय होता, आय किंवा एक्स 2 किंवा 3 टाइम्स लिहिलं, रिपीट केला तर त्याचं जे व्हॅल्यू आहे ते आपण ऍड करतो. राईट, हा झाला रूल नंबर 1. रूल नंबर 2 काय होता, 3 टाइम्स I or X is allowed but 4 times I or X is not allowed.
and we also know v is never repeated consecutively. 2 times v also not allowed. Okay. Then rule number 3 काय होता? जर आय किंवा व्ही हा बिगर नंबर सिम्बॉलच्या राईट साईडला असेल तर आपण काय करतो? बिगर नंबर व्हॅल्यूचा जो सिम्बॉल आहे आणि आयचा किंवा व्हीचा जो व्हॅल्यू आहे ते आपण ऍड करतो. ओके. आणि रूल नंबर 4 मध्ये काय दिलंय? रूल नंबर 4 मध्ये काय दिलंय? आय व्ही किंवा एक्सच्या लेफ्ट साईडला लिहिला असेल तर आपण काय करतो? त्या सिम्बॉल व्हीच्या सिम्बॉल मधून किंवा आयच्या व्हॅल्यू मधून व्हीच्या व्हॅल्यू मधून किंवा एक्सच्या व्हॅल्यू मधून आयची व्हॅल्यू काय करतो? सबट्रॅक्ट करतो. ओके. अंडरस्टूड? 4 रूल सगळ्यांना कळाले? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. नेक्स्ट इथे बघा तुम्हाला काय दिलंय? वी हॅव टू थिंक लिटिल डिफरंटली टू राईट टू 14 to 19 नंबर्स 14 to 19. आता बघा तुम्हाला 14 to 19 नंबर्स लिहिण्यासाठी थोडं डिफरंट जरा वेगळा विचार करून लिहायचंय. ओके. बघा आता 14 नंबर कसा लिहिणार तुम्ही? 10 + 1 + 1 + 1 असं लिहिणार. ओके. 10 आणि 4 times 1 प्लस करणार. ओके. बट मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी की 4 times आपण आय यूज करू शकत नाही. बरोबर. ओनली 3 times यूज करू शकतो. बरोबर. तर हेन्स वी शॅल थिंक ऑफ नंबर 14 ॲज. त्यामुळे आपण जो 14 नंबर आहे तो कसा लिहिणार? 10 + 4. ओके. मग 4 साठी आपण काय यूज करतो? सिम्बॉल आय व्ही. ओके. आणि 10 साठी काय यूज करतो? एक्स. ओके. तर एक्स आय व्ही. कळालं सगळ्यांना? कळालं का? बघा इथे लक्ष द्या. त्यांनी काय सांगितलंय? 14 to 19 चे नंबर आहेत ते लिहिण्यासाठी थोडा वेगळा विचार करायचा. ओके. आता फॉर एक्झाम्पल मी 15 घेतला. ओके. आता 15 तुम्ही कसं लिहिणार? समजा तुम्हाला मी सांगितलं 15 नंबर तुम्हाला रोमन न्यूमरल मध्ये लिहायचंय तर तुम्ही पहिले काय करणार? असं लिहिणार 10 + 1 + 1 + 1 + 1 + 1. ओके. 5 times 1 लिहिणार. ओके. पण आपल्याला ऑलरेडी रूल मध्ये सांगितलंय की हे जे 1 आहे 1 साठी आपण काय यूज करतो? आय आपण ओनली 3 टाइम्सच यूज करू शकतो. 4 आणि 5 टाइम्स यूज करू शकत नाही. बरोबर. मग ही जी मेथड आहे ही काय आहे? रॉंग आहे. ओके. मग 15 साठी आपण काय लिहिणार? 10 + 5. राईट. बरोबर. 10 प्लस काय लिहिणार? 5. मग 10 साठी कुठला सिम्बॉल आहे? एक्स. आणि 5 साठी काय आहे? व्ही. मग काय झालं? एक्स व्ही. कळालं सगळ्यांना? 15 नंबर कसा लिहायचा? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. 5th स्टँडर्ड तर तुम्हाला लिहिता येईल. तर आजचा होमवर्क आहे तुमचा की 1 to 20 पर्यंत तुम्हाला रोमन न्यूमरल्स लिहायचे. 5th स्टँडर्ड तुमचा होमवर्क आहे 1 to 50 पर्यंत रोमन न्यूमरल्स लिहायचंय. जो एक्सरसाइज मधला फर्स्ट क्वेश्चन आहे ना प्रॉब्लेम सेट मधला, राईट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 20 युझिंग रोमन न्यूमरल्स, तो वाला फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला आज होमवर्क मध्ये कम्प्लीट करायचंय. ओके. कळालं? तर सगळ्यांना कळालं इथपर्यंत? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. काही डिफिकल्ट नाहीये. ओके. एकदा रूल परत एकदा तुम्ही घरी हे करा, रीड करा, मग तुम्हाला नीट समजेल. कळालं? रोमन न्यूमरल 5th स्टँडर्ड चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. साहिल अँड अनिकेत कळालंय का तुम्हाला? काही डाऊट आहे का? होमवर्क कळाला? काय होमवर्क आहे? 1 to 20 पर्यंत काय करायचंय तुम्हाला? रोमन न्यूमरल्स लिहायचे. ओके. 1 to 20 पर्यंत रोमन न्यूमरल्स लिहायचे. ओके. होमवर्क मध्ये. ओके. ओके. आता 6th स्टँडर्ड आहे ना क्लासमध्ये? ओनली 1 स्टुडंट प्रेझेंट.
आदेश कुठे गेला? आदेश होता ना आता एवढ्या वेळ. सगळेच लेफ्ट झाले. ओके, वेट अ मिनिट. स्क्रीन विजिबल आहे? 6 स्टँडर्ड स्क्रीन विजिबल आहे. ओके. तर 6 स्टँडर्ड तर फर्स्ट जो लेसन आहे, लेसनचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. ओके. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट लेसन नंबर 1 of mathematics. Okay. The name of the lesson is the basic concept in geometry. Okay. So in this lesson we are going to study about some basic geometry, basic concept about geometry, like points, what is meant by point, and line and line segment. Okay. What is meant by ray. Okay. So these points are going to study in this chapter. Okay. So first of all, let us discuss. So here some questions are given. तर चला आपण जे क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करूया. फर्स्ट ऑफ ऑल, तर इथे बघा रांगोळी दिसते तुम्हाला, बरोबर? रंगोली. Complete the rangoli, then have a class discussion with the help of the following questions. Okay. The first question काय दिलंय बघा. What kind of surface do you need for making a rangoli? क्वेश्चन काय दिलंय, रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला जो सरफेस आहे तो कसा असायला पाहिजे? व्हॉट काइंड ऑफ सरफेस डू यू नीड फॉर मेकिंग अ रंगोली? आता तुम्ही रांगोळी काढली असेल घरी आता फेस्टिवलला, तर तुम्हाला कसा पाहिजे असतो सरफेस? कसा सरफेस पाहिजे प्रमिता? माईक ऑन करून सांगू शकतेस? येस, प्लेन. वी नीड अ प्लेन सरफेस. ओके. आपल्याला प्लेन सरफेस पाहिजे असतो, बरोबर? नेक्स्ट, सेकंड क्वेश्चन. हाऊ डू यू स्टार्ट मेकिंग अ रंगोली? ओके. तर तुम्ही रांगोळी काढताना सुरुवात कशी करता? आता बघा, रंगोळी तुम्ही वेगवेगळ्या टाईपच्या रंगोळी काढू शकता. ओके. तर इथे तुम्हाला दाखवले ती पॉइंट टिपक्यांची रांगोळी, बरोबर? पॉइंट काढून. तर इथे ही जी रांगोळी आहे ती काढण्यासाठी आपल्याला पॉइंट्स द्यायला लागतात. बाकीचे जे रांगोळी आहे ते तुम्ही काय करता, आउटलाईन वगैरे ड्रॉ करतात, बरोबर? तर आपण इथे जसं तुमची रांगोळी, तुम्हाला ज्या प्रकारची रांगोळी काढते त्याच्यानुसार तुम्ही स्टार्ट करता, बरोबर? व्हॉट डीड यू डू इन ऑर्डर टू कम्प्लीट द रंगोळी? तर रांगोळी पूर्ण करण्यासाठी काय काय केलं जातं? काय काय करता तुम्ही? व्हॉट डीड यू डू इन ऑर्डर टू कम्प्लीट द रंगोली? काय करता तुम्ही रांगोळी कम्प्लीट करण्यासाठी? येस, तुम्ही काय करता? येस, ड्रॉ करता. पण तुम्ही काय करता? जॉईन करता. लाईन वगैरे असेल, नाहीतर काही आर्क वगैरे, बरोबर? जॉईन करता, बरोबर? कुठला तरी शेप तयार करता ना, डिझाईन, कुठला तरी डिझाईन तयार करता, बरोबर? येस. नेम द डिफरंट शेप यू सी इन द रंगोली. आता बघा, ही जी रंगोली आहे इथे तुम्हाला कुठले कुठले शेप दिसत आहेत? कुठले कुठले शेप दिस कुठले कुठले शेप दिसत आहेत?
येस, स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रायंगल, येस, लाईन सुद्धा आहे. ओके. वुड इट बी पॉसिबल टू मेक अ रंगोली ऑन अ स्कूटर ऑर अन एलिफंट्स बॅक? तुम्ही स्कूटरवर किंवा हत्तीच्या पाठीवर रांगोळी काढता येईल का तुम्हाला? येईल तुम्हाला काढता? नो. येस, नो. बिकॉज वी हॅव अ प्लेन सरफेस टू ड्रॉ दी रंगोली, राईट? तर आपल्याला रांगोळी ड्रॉ करण्यासाठी प्लेन सरफेसची गरज आहे. ओके. When making a rangoli on a paper, what do you use to make the dots? बघा, आता कागदावर तुम्हाला रांगोळी काढताना तुम्ही टिपके कशाने काढता? कशाने काढता तुम्ही? हँड, पेन्सिल, येस, हँड, पेन्सिल. ओके. तर पॉइंट डॉट्स काढण्यासाठी आपल्याला काही कुठल्या जॉमेट्रिक शेप म्हणजे इन्स्ट्रुमेंटची काही गरज नसते. ओके. सिंपल हँडनी सुद्धा आपण ड्रॉ करू शकतो. ओके. तर लेट अस लर्न सम बेसिक geometry concept. Okay. तर इन दिस फर्स्ट इज पॉइंट्स. ओके. पॉइंट्स सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे पॉइंट. ओके. अ पॉइंट, बघा पॉइंट बद्दल बघूया. अ पॉइंट इज शोन बाय अ टायनी डॉट. ओके. पॉइंट कशाने दाखवला जातो? एक छोट्याशा टिपक्याने दाखवला जातो. वी कॅन यूज अ पेन और अ शार्प पेन्सिल टू मेक अ डॉट. आता आपल्याला जर डॉट काढायचा असेल, पॉइंट काढण्यासाठी आपण काय यूज करतो? पेन किंवा पेन्सिलनी, एक शार्प पेन्सिल म्हणजे चांगली टोकदार पेन्सिलने आपण काय करतो? पेजवर असं पॉइंट काढतो, डॉट काढतो. द डॉट्स इन द रंगोली आर द सिम्बॉल्स फॉर द पॉइंट्स. द डॉट्स इन द रंगोली आर द सिम्बॉल्स फॉर द पॉइंट्स. आता जे रांगोळीचे टिपके, रांगोळी काढताना आपण जे टिपके काढतो त्यालाच काय बोलतात? पॉइंट्स बोलतात. बरोबर? ते काय? पॉइंट्सचे सिम्बॉल्स आहेत. ओके. अ पॉइंट कॅन बी गिवन अ नेम. आता आपण पॉइंटला नाव सुद्धा देऊ शकतो, जसं लाईनला नाव देऊ शकतो आपण. ओके. ट्रायंगलला, स्क्वेअरला वगैरे नाव देतो ना आपण, तसं पॉइंटला सुद्धा नाव देऊ शकतो. कॅपिटल लेटर ऑफ द अल्फाबेट आर यूज टू नेम अ पॉइंट. आता पॉइंटला जेव्हा तुम्हाला नाव द्यायचं असेल त्याच्यासाठी फक्त कॅपिटल लेटरच अल्फाबेट काय करायचं? यूज करायचा. ओके. स्मॉल मध्ये यूज करायचा नाही. ओके. द पॉइंट्स PAT आर शोन इन द फिगर अलॉंग साइड. बघा इथे तुम्हाला दाखवलं सुद्धा आहे, पेजवर पॉइंट काढलाय पण त्या पॉइंटला नाव बघा काय दिलंय? पॉइंट P. रीड करताना कसं लिहिणार? कसं रीड करायचं आपण? पॉइंट P, पॉइंट A अँड पॉइंट T. ओके. आणि जे नेम दिलेत ते कॅपिटल लेटर्स आहेत, अल्फाबेट आहेत, पण ते कॅपिटल लेटर्स मध्येच काय केलेत? इंडिकेट केलेले आहेत. ओके. तर पॉइंटची कन्सेप्ट कळाली? पॉइंटची कन्सेप्ट कळाली का? पॉइंट कशाने केला जातो? इंडिकेट जातो, एक टायनी डॉटनी शो केला जातो. राईट. नंतर काय सांगितले? ते तो पॉइंट तुम्हाला काढायचा असेल तर पेन किंवा आपण एक शार्प पेन्सिल यूज करतो. राईट. पॉइंटला नाव सुद्धा देऊ शकतो आपण. अ पॉइंट कॅन बी गिवन अ नेम and capital letters of the alphabet are used to name the point. Okay. And how to read name of the point? कसा रीड करायचा पॉइंटची नेम? पॉइंट P, पॉइंट A and पॉइंट T. Okay. Next आहे line, segment and lines. Line, segment and lines. Take a 2 points A and B on sheet of a paper and join them using ruler. आता बघा तुम्हाला पेपरवर काय सांगितलंय? A आणि B पॉइंट घ्यायला सांगितलंय. ओके. आणि ते पॉइंट, दोन्ही पॉइंट काय करायचे? रुलरनी काय करायचे? जॉईन करायचे स्केलनी. वी गेट द स्ट्रेट लाईन AB. आणि तुम्ही जेव्हा जॉईन करणार तेव्हा तुम्हाला एक स्ट्रेट लाईन मिळणार AB. ओके. कॅन वी एक्सटेंड दिस लाईन फर्दर ऑन द साइड ऑफ ए पॉइंट B and on the side of a point A?
हाऊ फार कॅन वी एक्सटेंड इट. बघा आता त्यांनी काय सांगितलंय बघा, बोर्डकडे लक्ष द्या. त्यांनी काय सांगितलं, पहिले एक पेपरवर टू पॉईंट घ्यायला सांगितलंय. आता मी इथे घेतला पॉईंट ए आणि पॉईंट बी. ओके, तर त्यांनी नंतर काय केलंय, रुलरच्या स्केलनी ही पॉईंट काय केलं, दोन्ही जॉईन केलं. ओके, नेक्स्ट नंतर काय बोलले ते, की आपण पॉईंट बी च्या साईडनी आणि पॉईंट ए च्या साईडने आपल्याला ती लाईन वाढवता येईल का, एक्सटेंड करता येईल का. तर आपण एक्सटेंड केली, समजा बी पासून एक्सटेंड करता येईल का, येईल. ओके, आपण ही एक्सटेंड केली, ए पासून सुद्धा एक्सटेंड केली. ओके, नेक्स्ट त्यांनी विचारलं की किती एक्सटेंड करता येईल. ओके, तर आपण काय, आता किती एक्सटेंड करता येईल ते आपण नाही सांगू शकत, इन्फायनाईट. ओके, ती जेवढी तुम्हाला एक्सटेंड करायची आहे तेवढे आपण एक्सटेंड करू शकतो, त्याला काही लिमिट नाही. अनलिमिटेड मीन्स इन्फायनाईट. ओके, कळलं. नेक्स्ट, we can extend the line in both direction till the edges of the paper. बघा, तर आपण आता ती लाईन कुठपर्यंत, आता ती जर अशी ती त्यांनी सांगितलं आता तुमच्या पेपरचा जेवढा पेपर आहे तेवढी तुम्ही एक्सटेंड करू शकता, बरोबर. मी तुम्हाला सांगितलं इन्फायनाईट. इन्फायनाईट कधी, जेव्हा त्याला काही म्हणजे तुमचा जो पेपर खूपच मोठा असेल, खूपच मोठा म्हणजे खूपच मोठा असेल, मग त्याला आपण काय सांगू नये, जेवढा पेपर आहे तेवढा आपण लाईन एक्सटेंड करू शकतो. इफ द पेपर इज व्हेरी बिग द लाईन कॅन बी व्हेरी लॉंग टू. ओके, जेवढा पेपर तेवढी तुमची लाईन असू शकते. ओके, नेक्स्ट, हाऊ लॉंग वुड द लाईन बी ऑन प्लेइंग फील्ड. बघा आता तुम्हाला तीच जी लाईन आहे ती तुम्हाला मैदानावर, तुम्ही एका प्ले ग्राउंडवर काढली, तर ती प्ले ग्राउंडवर किती मोठी होईल, काढता येईल. आता प्ले ग्राउंड किती मोठा असेल, ओके, तेवढी मोठी लाईन होईल ना, राईट. दॅट्स वाय मी काय सांगितलं की इन्फायनाईट. ओके, जी लाईन असते त्याला कुठलंही लिमिट नसतं. ओके, जेवढं जेवढं स्पेस आहे तेवढे आपण त्याला एक्सटेंड करू शकतो. ओके, कळालं इथपर्यंत. कळतंय का, चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. आदेश इतक्या लेट का जॉईन झाला, लेट लाईट व्हायचं गेलती कारण काय. तिचे, लाईट गेलती. ओके, तर बघा काय सांगितलं मी इथे, तर फर्स्ट परत एकदा करते, लक्ष द्या. तर लाईन सेगमेंट आणि लाईन चालू होतं, याच्यामध्ये पहिले काय सांगितलंय मी तुम्हाला, इथे काय सांगितलंय की एका पेपरवर ए आणि बी असे दोन पॉइंट्स घ्यायला सांगितले. ओके, आणि ते पॉइंट दोन्ही काय करायचे, रुलरच्या साईने, स्केलच्या साईने जॉईन करायचे. ओके, जॉईन केल्यानंतर त्यांनी काय सांगितलंय की आपण बी साईडच्या पॉइंट कडून आणि ए साईडच्या पॉइंट कडून ही लाईन एक्सटेंड करू शकतो का, करू शकतो का, हो करू शकतो. तर त्यांनी विचारलंय हाऊ फार कॅन वी एक्सटेंड इट, आपण किती म्हणजे किती जास्त एक्सटेंड करू शकतो, किती लांब आपण त्याला ड्रॉ करू शकतो. मग त्याचा आन्सर काय असणार आहे बघा, तर आपण जेवढा आपला पेपर आहे पेपरच्या टोकापर्यंत आपण ती लाईन काय करू शकतो, एक्सटेंड करू शकतो. जर आपला पेपर मोठा असेल, खूप जास्त, जेवढा पेपर लॉंग असेल, बिग असेल, तेवढी आपली लाईन सुद्धा लॉंग असेल, राईट. तसंच त्यांनी सांगितलंय, आता तुम्ही एक प्ले ग्राउंड आहे तुमचा खेळण्याचं मैदान, त्या मैदानावर तुम्ही एक लाईन ड्रॉ केली, तर ती लाईन कुठपर्यंत तुम्ही एक्सटेंड करणार, जेवढा तुमचा प्ले ग्राउंड आहे, बरोबर. आता प्ले ग्राउंड बघा किती मोठा असेल, जेवढा मोठा प्ले ग्राउंड तेवढी मोठी लाईन ड्रॉ करता येईल, राईट. नेक्स्ट, इथे काय सांगितलंय बघा, लेट्स इमॅजिन दॅट वी कॅन एक्सटेंड दिस लाईन फॉर एव्हर without any limits on the both sides. To show this extended line on a paper, we use arrowheads at the both ends of the line. बघा, तर काय सांगितलं त्यांनी, आपण असं, आता आपण असं डोक्या इमॅजिन करूया, कल्पना करूया की ही जी एक लाईन आहे आपली, ती आपली काय होते, एक्सटेंड होते, म्हणजे ती खूप आपल्याला वाढवता येते, त्याला काही लिमिटच नाही, आपण जिथपर्यंत पाहिजे तेवढे आपण वाढवू शकतो. ओके, इन्फायनाईट, त्याला काही लिमिटच नाही. आता ती जी अनलिमिटेड लाईन आहे ती तुम्हाला जर शो करायची असेल पेपरवर, त्याच्यासाठी काय यूज करतात, हे जे ॲरो दिसतात ना, दोन्ही साईडला ॲरो ड्रॉ केले, ॲरो हेड, ते जे ॲरो हेड जे ड्रॉ केले मीन्स काय, ती जी लाईन आहे ती
अनलिमिटेड आहे. ओके, त्याला काही लिमिटचं विदाउट एनी लिमिट, त्याला लिमिट नाही आहेत. ओके, कळालं इथपर्यंत? बघा बोर्डकडे बघा. आता समजा ही जे आता समजा इथे ए आणि बी हे दोन पॉइंट आहेत. ओके, ए अँड बी हे जर मी असे ड्रॉ केले. ओके, पण ही जी लाईन आहे ती अनलिमिटेड आहे, म्हणजे इकडे सुद्धा ती काय होते, खूप अजून ती एक्सटेंड करता येणार आहे. ओके, तर त्याला आपण जर आपल्याला शो करायचंय ती अनलिमिटेड आहे, इन्फायनाइट आहे, तर त्याला ॲरो असे ड्रॉ करायचे. म्हणजे काय, ही अनलिमिटेड, याला विदाउट लिमिट, याला लिमिट नाहीये या लाईनला. ओके, एक्सटेंडेड लाईन. कळालं इथपर्यंत? इथपर्यंत कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. नेक्स्ट, इन मॅथमॅटिक्स वेन वी से लाईन इट मीन्स स्ट्रेट लाईन. बघा मॅथमॅटिक्स मध्ये जेव्हा आपण लाईन बोलतो त्याचा मिनिंग काय असतो? स्ट्रेट लाईन. द फर्स्ट लाईन दॅट वी ड्रू was only from the point A to point B. It was a piece or a segment of the longer line. बघा आपण पहिले काय केलं, पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत एक लाईन ड्रॉ केली. ओके, तर ते काय झालं, त्या मोठ्या लाईनचा एक तुकडा झाला. ए आणि बी काय झाला, तो ए आणि ए पासून बी पर्यंत त्या काय झाला, तो एक तुकडा झाला मोठ्या लाईनचा. ओके, तर लॉंगर लाईनचा तो काय झाला, एक तुकडा झाला, पीस झाला, म्हणजे त्याला काय बोलतात, सेगमेंट. ओके, a line segment has two a line segment has 2 points showing its limits. They are called endpoints. बघा काय सांगितलंय, हे जे लाईन आहे, काय सांगितलंय, जी लाईन आहे ज्याला दोन काय असतात, एंड पॉइंट्स असतात. ज्याला दोन काय असतात, पॉइंट्स असतात. जे पॉइंट शो करतात, लिमिट्स असतात त्यांना, त्याला आपण काय बोलतात, एंड पॉइंट. A line segment has 2 points showing its limits. They are called endpoints. बघा endpoints कुठले आहेत बघा, इथे ए आणि बी ही जी लाईन आहे त्याला इथे जे पॉइंट्स दिसतात सगळ्यांना, ए आणि बी, ते काय झाले, त्यांचे एंड पॉइंट्स झाले. ओके, वी राईट लाईन सेगमेंट ए बी ॲज सेगमेंट ए बी इन शॉर्ट. आता तुम्हाला या लाईनचं नाव द्यायचंय. तुम्ही कसं लिहिणार, ए बी काय झालंय, त्या मोठ्या लाईनचं सेगमेंट झालंय ना, मग आपण काय लिहिणार, सेज ए बी. ओके, आणि एंड पॉइंट्स कुठले आहेत, ए आणि बी, त्याला कसं नाव देणार, ए आणि बी, पॉइंट ए अँड पॉइंट बी आर एंड पॉइंट. ओके, कळालं सगळ्यांना इथपर्यंत? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, परत एकदा एक्सप्लेन करते. बघा काय सांगितलं, इथे जी लाईन ड्रॉ केलेली आहे, ए पॉइंट ए आणि पॉइंट बी. ओके, या पॉइंट ए आणि पॉइंट बी पर्यंत आपण काय केलं, पहिले हा एवढा पार्ट होता ना, नंतर आपण त्याला एक्सटेंड केली. ओके, तर हा जो पॉइंट ए पासून तर पॉइंट बी पर्यंतचा जो पार्ट आहे त्याला काय बोलतात, या बिगर लाईनचा, या लॉंग लाईनचा काय, तो एक छोटासा पार्ट आहे, एक पीस आहे. बरोबर, त्यालाच काय बोलतात, सेगमेंट ऑफ लॉंगर लाईन. काय बोलतात, सेगमेंट. काय बोलतात, सेगमेंट. ओके, आता हे सेगमेंट आपल्याला लिहायचंय, रीड करायचं, तर कसं लिहिणार, सेज ए बी. ओके, बोलताना आपण काय लिहिणार, बोलताना आपण बोलणार सेगमेंट ए बी, आणि लिहिताना काय लिहायचं, सेज ए बी. ओके, आणि हे जे ए आणि बी आहे त्यालाच काय बोलतात, या बिगर लाईनचं काय बोलतात, एंड पॉइंट सुद्धा बोलतात. काय बोलतात, एंड पॉइंट. काय बोलतात, एंड पॉइंट. कळालं? आता कळालं? ओके, नेक्स्ट, a line is named using a small letter by using any 2 points on the line. बघा आता आपल्याला जर लाईनला नाव द्यायचं असेल त्याच्यासाठी स्मॉल लेटरचा यूज करतात. लाईन एल has been shown alongside its name can also be written as line PQ and line QP. बघा आता जी बिगर लाईन आहे त्याला तुम्हाला नाव द्यायचं असेल मोठ्या लाईनला, तर त्या स्मॉल लेटरनी देतात. बघा इथे दिलंय ना स्मॉल एल. ओके, त्या लाईनचं पूर्ण लाईनचं नाव आहे स्मॉल एल. ओके, आणि आता तुम्हाला आता त्याचं नाव लिहायचंय,
तर कसं लिहिलंय बघा, लाईन PQ आणि लाईन QP. ओके, कुठून सुद्धा देऊ शकता, दोन्ही साईडला ती अनलिमिटेड आहे. कळालं? तर लाईन आणि लाईन सेगमेंट बद्दल कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं इथपर्यंत? ओके. आता नेक्स्ट बघा काय दिलंय, रेज. आता रेज काय, रेज तुम्ही ऐकलं असेल बघा, सन रेज, बरोबर, सन मधून जे रेज येतात, परत बॅटरी टॉर्च मधून सुद्धा जे रेज, असं तुम्ही ऐकलं असेल. तर रेज म्हणजे काय बघा, लुक ॲट द पिक्चर, व्हॉट डू यू सी. बघा तुम्ही साईडला जे पिक्चर दिसतंय त्याच्यातनं तुम्हाला काय दिसतंय, रे स्टार्टिंग फ्रॉम द सन गोज फॉरवर्ड इन ऑल डायरेक्शन. तर काय दिसतंय तुम्हाला, सूर्यापासून निघणारे सर्व जे रेज आहेत, किरणे काय होत आहेत, सगळ्या दिशांना काय जात आहेत, पुढे पुढे जात आहेत. तसं लाईट रेज from the torch also start from a point and go forward continuously in one direction. तसं सूर्यामधून निघणारे जे किरण आहेत ते सुद्धा सगळ्या साईडला जात आहेत ना, तसं टॉर्च मधून सुद्धा लाईट रेज निघतायत, लाईटचे रेज निघतात, ते सुद्धा सगळ्या डायरेक्शनला काय होतात, जात आहेत. बरोबर? आता बघा रेज काय, रे इज अ पार्ट ऑफ ए लाईन. रे काय, हा एक लाईनचा पार्ट आहे. इट स्टार्ट ॲट अ वन पॉइंट अँड गोज फॉरवर्ड कंटिन्युअसली इन द सेम डायरेक्शन. काय सांगितलंय, रे रे काय होतो, एका पॉइंट पासून सुरुवात होतो, स्टार्ट होतो आणि तो पुढे कंटिन्युअस जातच राहतो. ओके, द स्टार्टिंग पॉइंट ऑफ द रे इज कॉल्ड ओरिजिन. बघा आता रे काय, हा लाईनचा पार्ट आहे. बघा रे कसं आपण सांगायचं, डेफिनेशन काय राहायचं, रे इज अ पार्ट ऑफ ए लाईट, इज स्टार्ट फ्रॉम वन पॉइंट. आता समजा इथे पॉइंट P आहे, या पॉइंट P पासून तो काय होतो, स्टार्ट होतो, रे स्टार्ट होतो, या पॉइंट P पासून तो स्टार्ट झाला आणि तो कंटिन्युअस पुढे काय होतो, फॉरवर्ड जातच राहतो. ओके, काय होतो, जातच राहतो. ओके, आणि आता जो स्टार्टिंग पॉइंट आहे P, त्यालाच काय बोलतात, ओरिजिन ऑफ दी रे. काय बोलतात, ओरिजिन बोलतात. ओके, हेअर P इज द ओरिजिन. बघा इथे सांगितलं, इथे P काय, ओरिजिन आहे. अँड ॲरो हेड इज ड्रॉन टू शो दॅट रे इज इन्फायनाइट इन द डायरेक्शन ऑफ द क्यू. आणि आपण ॲरो हेड काय यूज करतो, कारण ती काय, अनलिमिटेड लाईन आहे म्हणून आपण ॲरो हेड यूज करतो ना. तर इथे सुद्धा रे काय, ती कंटिन्युअस पुढे चालली आहे, बरोबर, ती अनलिमिटेड आहे, त्याच्यामुळे तिथे ॲरो हेड शो केलाय. आणि ती कोणाच्या डायरेक्शननी चाललंय, क्यूच्या डायरेक्शननी चालले. ओके, मग या रेला आपण नाव कसं द्यायचं, रे PQ. काय द्यायचं नाव, रे PQ. आता बघा जसं इथे आपण काय केलं होतं, लाईनचं नेम कसं केलं होतं, लाईन PQ आणि QP असं सुद्धा दिलं होतं, QP पण दिलं होतं. ओके, पण इथे आपण फक्त PQ देणार का, कारण ती P पासूनच स्टार्ट झाले, Q ला चालले. बरोबर, एक मिनिट. इथे आपण रेचं जे नेम आहे तो फक्त काय केलंय, ओनली रे PQ. ओके, कारण ती P पासून स्टार्ट झालंय, Q लाच काय झालंय, कंटिन्युअस फॉरवर्ड पुढे चाललेली आहे. ओके, आपण रे QP नाही लिहू शकत, कारण ती स्टार्ट कुठून झालंय, P पासून, तर तोच फर्स्ट नेम यायला पाहिजे. ओके, द रे PQ इज नॉट रीड ॲज रे QP. बघा त्यांनी सांगितलंय. कळालं सगळ्यांना, रे बद्दल कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं? तर बघा बेसिक कन्सेप्ट आपण बघितले, जॉमेट्रिकचे. पहिले काय बघितलं, पॉइंट, नंतर आपण लाईन आणि लाईन सेगमेंट बघितले आणि रे बघितलं. ओके, कळालं तुम्हाला? तर आजचा होमवर्क काय, तुम्हाला या सगळ्यांची डेफिनेशन लिहायचे विथ एक्झाम्पल. ओके, विथ डायग्रॅम, सॉरी, विथ डायग्रॅम. आता पॉइंट म्हणजे काय ते सुद्धा, डिफाईन द पॉइंट विथ डायग्रॅम. डायग्रॅम पॉइंटचं सगळं डेफिनेशन लिहायचंय, डायग्रॅम काढायची. लाईन सेगमेंट आणि व्हॉट इज मीन बाय लाईन सेगमेंट अँड लाईन, ते सुद्धा डायग्राम काढून एक्सप्लेन करायचे. आणि व्हॉट इज मीन बाय रे. ओके, कळालं सगळ्यांना? होमवर्क कळाला का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा.
तर आजचं एवढंच घेऊया आणि बाकीचे जे जॉमेट्री कन्सेप्ट आहेत ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करूया. ओके. तर कळालं आजचं बेसिक जे घेतलं ते होमवर्क सुद्धा कळाला. ओके चला मग आपण इथेच थांबूया. ओके बाय एव्हरीवन. हा बुक नाही मॅथची. मॅमने सांगितलंय ना की हे आहे लिंक वरून डाउनलोड करायचं आहे बालभारती. आधीचे बुक कसे केले डाउनलोड तुम्ही जेव्हा क्लास चालू झाले होते आपले? तर त्या कोणचं तरी दादाचं आणलेलं. ओके. मी हा पेज तुम्हाला ग्रुपमध्ये सेंड करते. त्याच्यातून तुम्ही लिहायचं. ओके डेफिनेशन वगैरे. ओके बुक सुद्धा सेंड करते मी. ओके क्लास लेफ्ट करू शकता. बाय बाय टीचर. बाय.